हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे कृष्ण आणि दुष्यंत बाळजाबाईचा सगळा माज जिरवणार, पण त्याचबरोबर बाळजाबाईचा जीवही खूप मोठ्या संकटातून वाचवणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर आता आपण इथे पाहतोय की उद्या 5 गावची पंचायत भरणार आणि त्यामध्येच बाळजाबाईंनी आजपर्यंत जे काही गावात केलेलं आहे त्याचा न्यायनिवाडा होणार असं कृष्णाने सांगितलेलं असतं. त्यानंतर मग आता कृष्णा दुष्यंत सगळे निघून गेलेले असतात. बाळजाबाई सुद्धा आता घरी आलेले असतात. आता घरी आल्याच्या नंतर इकडे बाळजाबाई या त्याच गोष्टीचा विचार करत राहिलेल्या असतात. बाळजाबाईंना वाटत असतं की उद्या काय होईल. उद्या दुष्यंत माझ्या बाजूने उभा तर राहणार नाहीच, पण उद्या गावातली लोक जी आजपर्यंत मला घाबरायची, ज्यांच्या मनात आजवर माझ्याबद्दल फक्त दहशत होती, ती लोक उद्या माझ्यासमोर मान वर करून उभी राहणार. त्यानंतर आता इकडे गावातल्या लोकांपर्यंत बाळजाबाईंनी जे काही कांड केलेले असतात, म्हणजे कसं अनुसयाला त्रास दिलेला असतो वगैरे वगैरे, ते सगळं पोहोचलेलं असतं. एवढी वर्ष जी लोक बाळजाबाईंना घाबरून घाबरून जगत असतात, आज तीच लोक बाळजाबाईचा निकाल लावण्यासाठी, बाळजाबाईला कायमचं संपवण्यासाठी आलेली असतात. आणि आता लोक बाळजाबाईंच्या दिशेने येत असतात. आणि आता ही गोष्ट जयकांतला कळते. जयकांत ताबडतोब बाळजाबाईंना फोन करतो आणि बाळजाबाईंना सांगत असतो, काकीसाहेब अहो लोक आपल्या घराच्या दिशेने येत आहेत, लोकांच्या हातांमध्ये मशाली वगैरे आहेत. अहो काकीसाहेब तुमचा जीव खूप मोठ्या संकटामध्ये अडकणार आहे. काकीसाहेब लई काहीतरी अनपेक्षित घडणार असं वाटायलंय बघा. आता हे ऐकून बाळजा ही घाबरते. बाळजाला कळत नसतं की आता काय होईल आणि आता आपल्याला वाचवायला येईल तरी कोण. मग आता बाळजा ही जयकांतला म्हणते, जयकांत जिथं आहेस तिकडनं ताबडतोब घरला ये. आता जयकांत तर स्वतःच्या जीवाला घाबरलेला असतो, त्यामुळे तो बाळजाबाईंना सांगतो, अहो काकीसाहेब मी आलो असतो पण मला यायला जमायचं नाही, मी घरापासून लई लांब आहे, मला येळ लागल यायला. त्यानंतर मग आता इकडे मैनावती आणि गणपत घरात असतात, पण ते सुद्धा त्यांच्या खोल्यांमध्ये निघून जातात आणि खोलीचं दार बंद करून घेतात. बाळजाबाई त्यांच्या खोलीचं दार ठोठावायला जाते खरं, पण ते दोघंही दरवाजा काही उघडत नाही. मग आता इकडे बाळजा विचार करते, याचा अर्थ या लोकांनी आता माझ्याकडे पाठ फिरवली आहे, आता मी काय करू. तोपर्यंत गावातली लोक बाळजाबाईंच्या दारावरती आलेली असतात. बाळजाबाई हाय हाय, बाळजाबाई मुर्दाबाद, बाळजाबाई हाय हाय, बाळजाबाई मुर्दाबाद अशा घोषणाबाजी लोक करत असतात. बाळजाबाईला आता काय बोलावं आणि काय नाही काही सुचत नसतं. बाळजाबाईंना लोक म्हणत असतात, ओ बाळजाबाई घराच्या बाहेर या, नाहीतर बंगल्याला आग लावू बघा, बंगल्यातच जळून खाक व्हाल. त्यावेळी मग बाळजाबाई बाहेर येते आणि म्हणत असते, काय चाललंय हे समजा आणि कशापायी माझ्या घराभोवती एवढा गराडा केलायसा, काय गोंगाट हा यो समजा, निघा आत्ताच्या आत्ता इकडनं समद्यांनी आपापल्या घरला जावा. त्याबरोबर लोक म्हणत असतात, बघा बघा या निर्लज्ज बाईचा तोरा तरी बघा, नाही म्हणजे एवढी पापं केली, त्या अढळरावासनी एवढा त्रास दिला, त्या अनुसया मालकीनबाईसनी घरातनं बाहेर काढलं, त्या समर साहेबासनी एवढं वाईट वागवलं आणि तरी बी यांचा तोरा वरतीच आहे, यांचं नाक वरतीच आहे. ते काही नाही, आतापर्यंत आपण सगळ्यांनी लई सहन केलं, पण आता आपण एक यायला हवं आणि हिला चांगली जन्माची अद्दल घडवायला हवी. तसं बी आपल्या नवीन सरपंचबाईंनी आपल्याला काय सांगितलंय, जोपर्यंत बोटं वेगळी वेगळी असतात तवर ती बोटं असतात, पण जेव्हा ती बोटं एकत्र येतात तेव्हा त्यांची एक मूठ बनत्या आणि ती मूठ काय पण फोडू शकत्या. आता आपण या मुठीनंच बाळजाबाईचं डोकं फोडायचं. चला पकडा या बाळजाबाईला, पकडा. त्याबरोबर बाळजा म्हणत असते, थांबा असं नका करू, थांबा. पण लोक काहीच ऐकत नाही. ते बाळजाबाईला पकडून घेऊन जातात आणि आता बाळजाबाईला ती लोक लांब जंगलाच्या साईडला नेतात. तिकडे नेऊन आता बाळजाबाईंना खुर्चीला बांधलं जातं. बाळजा म्हणत असते, काय करायलाय तुम्ही माझं, काय करायलाय. लोक म्हणत असतात, आतापर्यंत तुम्ही निर्दोष लोकांबरोबर जे केलंय की नाही तेच आम्ही तुमच्यासारख्या पापीबाईबरोबर करायलो. आणि आता लोक बाळजाच्या भोवती रॉकेल ओततात. बाळजा म्हणत असते, हे बघा असं नका करू, थांबा थांबा, मला नका मारू, थांबा. पण लोक काही बाळजाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत आणि कृष्णा पोहोचतात. दुष्यंत आणि कृष्णा म्हणतात, थांबा, काय करायलाय तुम्ही लोक हे सगळं. त्याबरोबर गावकरी म्हणतात, या बाळजाने आजपर्यंत आम्हाला लई त्रास दिलेला आहे कृष्णे, आता तू आम्हाला नग थांबू, आम्ही काय या बाळजाला सुखी सोडत नसतो, आम्ही हिला जिवंत ठेवू शकत नाही, आम्ही हिला संपवणार, आम्ही हिला जीवानिशी मारणार, बाद झालं, आता पाहू तर हिनं लई मनमानी केली. त्यावेळी कृष्णा म्हणते, थांबा, कुणी बी त्यांच्या अंगाला हात लावू नका. त्यावर लोक म्हणतात, कृष्णे तू हे काय बोलायलास. कृष्णा म्हणते, म्या सरपंच आहे नवं, यांचं काय करायचं, ह्यो निर्णय माझा आहे नवं,
मग म्या सांगायलोय तेच ऐका. आता सध्या तरी कुणी बी काय करू नका. उद्या आपण 5 गावची पंचायत बोलवणार आहोत. त्यामध्ये ह्यांचा निकाल लावायचाच आहे. पण उगाचच्या उगाच आता ह्यांचा जीव घेऊन तुम्ही कुणाने बी स्वतःचे हात खराब करून घेण्याची काय बी गरज नाही. ह्या बाळजाबाईंनी 5 गावांना त्रास दिलेला आहे. मग ह्यांचा निकाल पण त्या 5 गावांच्या मोरच लागायला हवा ना. म्हणून म्हणायलो ऐका माझं. आता कुणी बी आतताईपणा करू नका आणि काय बी चुकीचं करू नका. जर तुम्ही यांना जाळलं किंवा तुम्ही यांचा जीव घेतलासा की नाही तर एका खुनाच्या आरोपाखाली तुम्हा समध्यासनी अटक होऊ शकते. विचार करा की तुमची समध्यांची पोरं बाळं उघड्यावर येतील, रस्त्यावर जातील. या सगळ्यांनी तुम्हासनी काय मिळणार आहे? यांना काय शिक्षा द्यायची ते आपण बरोबर नंतरच्याला समधी मिळवून ठरवू. पण आता पुरतं यांना सोडून द्या. सोडा त्यासनी. म्या म्हणायलो नवं सोडा. माझ्यावर तरी विश्वास आहे नवं तुमचा. म्या यांना सुखी सुटू देणार नाही. जर मला यांना सुखी सुटू द्यायचं असतं तर मी गावाच्या मुळं यांचा खरा चेहरा आणण्यासाठी एवढी धडपड केली असती का? नाही नवं. मग ऐका माझं, सोडा त्यांना. मग कृष्णाच्या सांगण्यावरून लोक बाळजाबाईंना सोडून देतात. कृष्णा बाळजाबाईंना म्हणत असते, नाही काय आहे ना, तुमच्यामध्ये माणुसकी शिल्लक नसली तरीसुद्धा अजूनही आम्ही पूर्णपणे माणुसकी सोडलेली नाही आहे. खरं तर तुमच्यासारख्या माणसांना माणुसकी शब्दाचा अर्थच माहीत नसतो. पण काय करणार, आमच्यासारख्या माणसांना माणुसकी सोडून चालत नाही. आणि त्यानंतर मग आता कृष्ण आणि दुष्यंत तिकडनं निघून जातात. बाळजाबाईसुद्धा आता तिकडनं घरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता 5 गावची पंचायत भरलेली असते कृष्णाच्या दारामध्ये. आता 5 गावची लोक घरी आलेली असतात कृष्णाच्या, आणि कृष्णाच्या तिथे बाळजाबाईसुद्धा आलेली असते. आता बाळजाबाई, अढळराव, समर, बाळजाबाईंची पहिली बायको, दुष्यंत आणि 5 गावातली माणसं एवढी सगळी कृष्णाकडे आलेली असतात. आणि आता कृष्णा म्हणत असते, तर ह्या गावच्या माजी सरपंच, ह्या 5 गावच्या माजी सरपंच बाळजाबाई, अढळराव, रांगडे पाटील यांनी आज पावे भरपूर लोकांनी त्रास दिलेला आहे. आणि या सगळ्यात जास्त गुन्हेगार आहेत त्या म्हणजे अनुसयाबाई रांगडे पाटील, म्हणजेच आबासाहेब रांगडे पाटील, अढळराव रांगडे पाटील यांची पहिली बायको आणि त्यांचा पहिला मुलगा म्हणजेच समर अढळराव रांगडे पाटील यांचा. तर आता आपण सगळीच लोक इथं बाळजाबाईंनी त्यांच्या काळ्या कृत्याची शिक्षा मिळवून द्यायला जमा झालेलो आहे. तर पहिली शिक्षा ही अशी असेल की बाळजाबाईंवरती जी काही कारवाई करायची असेल ती रीतसर पोलीस करणार आणि जो काही त्यांच्या गुन्ह्याचा सजावार असेल तो त्यासनी मिळवून देणार. पण दुसरी शिक्षा ही त्यासनी आपण देणार आहोत. ती म्हणजे जर बाळजाबाईंना तुरुंगात जायचं नसेल तर त्यांनी इथं समध्या 5 गावांच्या समोर अनुसयाबाईंची माफी मागायची, हात जोडायचे आणि आयुष्यभर मरेपावतर अनुसयाबाईंची सेवा करायची. आता बाळजाबाईंना जी शिक्षा मंजूर असेल ती बाळजाबाईंनी स्वीकारायची. शेवटी 5 गावच्या सरपंच होत्या ना त्याआधी, म्हणून त्यांनी काय शिक्षा घ्यायची ह्यो निर्णय मी त्यांच्यावरच ठेवला. बाळजा म्हणते, मला तुरुंगात काय बी जायचं नाही. कृष्णाने जी पहिली शिक्षा सांगितल्या ती मला मंजूर नाही, दुसरी शिक्षा मला मंजूर आहे. त्यानंतर मग बाळजा सगळ्या गावासमोर अनुसयाची माफी मागते. त्यानंतर मग कृष्णा म्हणते, फक्त माफी मागून भागायचं नाही, समध्या गावाच्या समोर कबूल करा की तुम्ही अनुसयाबाईंची त्याच घरात सेवा कराल ज्या घरात तुम्ही एवढी वर्ष मालकीन म्हणून राज्य केलं. त्या घरचा खरा मालकी हक्क अनुसयाबाईंचा आहे आणि तो तुम्ही त्यासनी परत द्या. त्याबरोबर बाळजाबाई ह्या सर्व गोष्टींसाठी तयार होतात. त्यानंतर मग आता बाळजा ही तिकडनं निघून जाते. तर इकडे आता अनुसया आणि अढळराव त्याचबरोबर समर यांची आता गावकऱ्यांनी जंगी मिरवणूक काढलेली असते, जेणेकरून अनुसयाबाईंना अगदी थाटामाटात त्यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचवायला. मग अगदी आनंदात म्हणजे बँडबाजा वाजवून अनुसयाबाईंना आणि समरला बंगल्यावरती दुष्यंत, कृष्णा आणि अढळराव 3 जण मिळून घेऊन जातात. आता तिकडे बंगल्यावर आल्याच्या नंतर मग कृष्णा ही आता बाळजाबाईंना म्हणत असते, बाळजाबाई अहो असं काय करायला आहे, तुम्ही काय सबूत बोललाय तो तुम्ही विसरलात काय? अहो तुम्ही बोललाय ना की तुम्ही ह्या घरामध्ये अनुसयाबाईंची मोलकरीण म्हणून राहाल, अनुसयाबाईंची सेवा कराल म्हणून. मग आता एवढा मोठा सेवेचा अवसर आला आहे आणि तुम्ही सोडताय होय? अहो आता अनुसयाबाईंनी औक्षण करून ओवाळून घरामध्ये तुम्हालाच घ्यायचं आहे. असं बघत नका बसू, या पुढे या, ओवाळा. मग बाळजाच्या हातात काहीही पर्याय नसतो. ती पुढे सरसावते, अनुसयाचं, समरचं आणि अढळरावांचं औक्षण करते आणि औक्षण करून आता
ती त्या तिघांना घरात घेऊ लागते. आता खरं तर इकडे हे सगळं काही अनुसयाला खूपच जास्त आवडत असतं, पण बाळजाला मात्र ह्या सर्व गोष्टींमुळे खूप जास्त संताप येत असतो. बाळजाबाईला राग येत असतो, पण गप्पपणे हे सगळं निमूटपणे सहन करण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नसतो. जर तिने हे सगळं केलं नाही तर कृष्णा तिला कायमची तुरुंगात घालवून टाकेल हे सुद्धा तिला माहीत असतं. बाळजा मनातल्या मनात म्हणत असते, कृष्णे तू आत्ता मला जेवढं छळायचं आहे तेवढं छळून घे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी ही बाळजा बरोबर तिच्या लायकीवरती परत येईल ना, त्या दिवशी तुझं जगणं मुश्किल करेल. आज या अनुसयाच्या पायाखाली तू मला झुकवायला लावलं आहेस, पण एक दिवस असा येईल की हे अनुसया आणि तुम्ही दोघी बी माझ्या पायाखालचं पाय पुसणं असाल. लवकरच तो दिस येईल कृष्णे, लवकरच. हे दिवस फार काळ राहणार नाही. ही बाळजा 12 गावचं पाणी प्यायलेली आहे. आज जर माझी वेळ नसलेल तर मी शांत बसेन, पण जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा म्या अशी गप्प बसणार नाही, कारण गप्प बसणाऱ्यांपैकी म्या नाहीच आहे. बघशील लवकरच माझी वेळ परत येईल आणि म्या तुला पुण्यांदा माझ्या टाचेखाली घेईल. आज तू माझ्या लेकाच्या नजरेत मला पाडून खूप मोठी चूक केली आहेस कृष्णे, आणि माझ्या लेकाला परत मिळवण्यासाठीच म्या ह्या घरात राहिलो. लवकरच म्या समज माझ्या मनाप्रमाणे घडवतो की नाही ते तू बघ. तर दुसऱ्या बाजूला इकडे अनुसया ही मनातल्या मनात म्हणत असते, बाळजा अगं ही तर अजून सुरुवात आहे. अजून माझं या घरामध्ये पाऊलसुद्धा पडलेलं नाही आहे, तर मी तुझी लायकी तुला दाखवून दिली. आता एकदा का मी या घरात आल्याच्या नंतर नाही जर तुला कायमची मोलकरीण बनवून टाकली ना, तर माझंसुद्धा नाव अनुसया नाही. आजपर्यंत तुझ्यामुळे मी आणि माझ्या लेकांनी खूप काही भोगलं आहे, पण आता वेळ आली आहे ती तुझी आणि तुझ्या लेकाची. खरं तर मी कृष्णाच्या त्या निवाड्याला महत्त्व दिलं पण नसतं, तुला पोलिसांच्याच ताब्यात दिलं असतं, पण काय करू, तुझा छळ मला माझ्या हातांनी करायचं आहे, तुझा त्रास मला माझ्या डोळ्यांनी बघायचा आहे. तुझा लोक जेव्हा तुझ्या जवळ नसेल, तुझा लोक जेव्हा तुला हाडूस करेल, तेव्हा तुला तिळतिळ झुरताना तिळतिळ मरताना मला बघायचं आहे ना. म्हणून खरं तर मी तुला या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली आहे, नाहीतर या घरात उभं राहण्याची सुद्धा खरं तर तुझी लायकी नाही आहे. असो, हळूहळू कळल तुला म्या काय चीज आहे ते. आज पावेतोर म्या उगाच गप्प नाही बसलो. 26 वर्षांचा बदला म्या एकदम नाही काढला तर माझं बी नाव अनुसया नाही. आता म्या या घरात परत आलो. आता म्या हाय या घरची मालकीन, ह्या घरची कारभारीण. अनुसयाबाई आढळराव रांगडे पाटील असं म्हणत आता अनुसया त्या संपूर्ण घराकडे एकदम आनंदाने पाहू लागते आणि विकृतीने सुद्धा पाहत असते. तिच्या नजरेमध्ये त्या सर्व प्रॉपर्टीबद्दलची हाव स्पष्टपणे दिसत असते, पण ती आढळरावांना कळत नसते. तर इकडे आता अनुसया ही समरकडे बघते आणि समरला खुणावते, समर हे सगळं तुझं आहे, या सगळ्याचा वारस तू आहेस, या सगळ्यावरती फक्त तुझा हक्क आहे. समरसुद्धा अनुसयाकडे बघून त्याच नजरेने हसतो. तर आता इकडे आढळरावांना मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो. त्यांना खूप बरं वाटत असतं की एवढी वर्षांनंतर आपली बायको, आपला मुलगा, आपली मुलं खरं तर दुष्यंत आणि समर दोन्हीसुद्धा आपल्याला परत मिळाली हे बघून आढळरावांना खरं तर खूप भरून आलेलं असतं. आढळराव मनातून आज खूपच खुश असतात आणि आता ते देवी आईचे आभार व्यक्त करत म्हणतात की आई खरंच तुझ्या दारात देर आहे पण अंधेर नाही. शेवटी न्याय निवाडा बरोबर करतेस बघ तू सगळ्यांचा. एवढी वर्ष मी माझ्या बायकोसाठी तळमळत राहिलो, पण शेवटी तू मला माझ्या अनुसयाला परत मिळवून दिलंसच. कायम अशीच माझ्या पाठीशी उभं राहा, माझ्या लेकरांचं रक्षण कराई, माझ्या पोराबाळांवर तुझी कृपा राहू दे आणि त्या बाळजाची काळी दृष्टी माझ्या घरावर पडू देऊ नकोस. खरं तर कृष्णीनं त्या बाळजाला जे काही घरात ठेवून घेतलं आहे की नाही ते सगळं मला बिलकुलच पटलेलं नाही आहे, पण कृष्णीचा निर्णय गावामुळं मला मोडायचा नव्हता नवं, म्हणून फक्त मी त्या बाळजाला या घरामध्ये राहण्याची परवानगी देतो. पण ती बाळजा या घरात राहिली तर ती काही गप्प बसणाऱ्यातली नाही, मला ठाव आहे. ती 1 नाही 2, 2 नाही 3 कटकारस्थानं सतत करणार. पर आता म्या त्या बाळजाला भीक घालणार नाही. आता जर तिनं माझ्या बायकोला किंवा माझ्या पोरांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी त्या बाळजाच्या विरोधात असा काही आवाज उठवीन की पुन्हा तिच्या तोंडातनं आवाज निघणार नाही. आता पावेतोर मी लई सहन केलं, म्या लई गप्प राहिलो, पण आता नाही. आता बास. आता त्या बाळजाच्या पापांचा घडा भरलाय. आता तिच्याकडनं एक जरी चूक झाली ना तरी तो दिवस तिचा या घरातला शेवटचा दिवस असेल, शेवटचा क्षण असेल असं आता आढळराव मनाशीच पक्क करतात आणि मग म्हणत असतात की चला बाकी काही म्हणा, पण सगळ्याचा शेवट बाकी गोड केला. कृष्णा हुशार आहे. कृष्णाने हे सगळं अगदी व्यवस्थित शिताफीनं जमवून आणलं. जर कृष्णा नसती तर कदाचित हे सगळं काही घडलंच नसतं. अनुसया कधी या वाड्यात परत येऊच शकली नसती. कृष्णाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे.
तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कृष्णासुद्धा खूप जास्त खुश असते, कारण आता कृष्णाला फायनली हलकं वाटत असतं. ती विचार करत असते, एवढे दिवस मी विचार करत होतो दुष्यंत सरकारांमुळे जेव्हा हे समजा येईल तेव्हा दुष्यंत सरकारसनी काय वाटत, ते कसे रिॲक्ट होतील, टेन्शन आलं होतं. पण आज जेव्हा दुष्यंत सरकारसनी समजा कळालं, हां त्यासनी त्रास लई झाला आहे मला मान्य, पण आज कुठंतरी जाऊन मला माझ्या डोक्यावरचं समज ओझं हलकं झाल्यासारखं वाटायला. एवढी दिवस बाळजाबाईंचं हे एवढं मोठं गुपित माझ्या मनात दडवून ठेवून दुष्यंत सरकारांबरोबर खोटं बोलून मी त्यांची फसवणूक करायलोय असं मला सारखं वाटत होतं. पण आता एकदाच जेव्हा दुष्यंत सरकारसने समजा काही मी खरं सांगून टाकलंय, तेव्हापासून नुसतं डोकं कसं हलकं हलकं वाटायलं. दुष्यंत सरकारसने या समजातनं सावरायला थोडा वेळ लागल आणि तो मी देईन बी. त्यांच्या संकट म्या हाय, आबा आहेत आणि मला खात्री आहे म्या आणि आबा संकट असताना दुष्यंत सरकार लवकर सावरतेल ह्या समजा धक्क्यातनं. म्या हाय दुष्यंत सरकार, तुमची साथ म्या कवा बी सोडणार नाही. म्या तुम्हासनी या समजा धक्क्यातनं बाहेर काढणार आणि लवकरात लवकर बाहेर काढणार असं आता कृष्णा ही एकटीच बडबडत असते. इतक्यात आता तिच्या लक्षात येतं की आणि बाळजाबाईंवरती सुद्धा बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, नाही म्हणजे बाळजाबाई ह्या घरामध्ये राहिल्यात त्यामागे बाळजाबाईंचं नक्कीच काहीतरी खूप मोठं षडयंत्र असणार. बाळजाबाई काही घरामध्ये अशाच सुखासुखी गप्प राहणार नाही. बाळजाबाई काही ना काहीतरी कटकारस्थानं, काही ना काहीतरी कांड करण्याचा सतत प्रयत्न करणार. आणि काहीही झालं तरी मी बाळजाबाईंना आता हे घर उद्ध्वस्त करू देणार नाही म्हणजे नाही. आजपर्यंत बाळजाबाईंनी खूप मनमानी केली, घराची खूप बर्बादी केली, पण आता नाही, आता बास. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जयकांत हा मैनावतीला म्हणत असतो, अगं मम्मी, काकीसाहेबांचा पार दरारा संपूनच गेला की. अगं त्या बाळजाला तर ह्या आलेल्या बाईनं एकदम 60 कण जमिनीवरच ठेवलं आपटून. आई, पण मला एक गोष्ट कळली नाही, तुला हे समजा माहीत नव्हतं? नाही म्हणजे काकासाहेबांच्या पहिल्या बिकोबद्दल तू कधी आमासनी काही बोलली नव्हतीस. आज जेव्हा ह्या कृष्णीनं त्यासनी घरला आणलं तेव्हा आमासनी हे समजा काही अचानक कळालं. म्हणजे या समजाबद्दल तुम्हाला पण काही माहीत नव्हतं काय? त्याबरोबर मग मैनावती म्हणत असते, नाही रे, मला पण हे सगळं खरंच काही माहीत नव्हतं जयकांत. अरे हे सगळं माझ्या लग्नाच्या खूप आधी घडलेलं होतं ना. असो, जे काही घडलं होतं ते घडलं होतं, पण आत्ता जे काही घडलंय की नाही त्याच्यामुळं ते मात्र बाकी लई झाक झाले. नाही, ती बाळजा सौताला काय समजायची काय माहीत. नेहमी माझ्यावरती हुकूम गाजवायची, नेहमी माझ्यावरती रुबाब करायची, नेहमी मला सौताच्या पायाच्या टाचाखाली दाबायला बघायची. पण आता शेवटी लायकी जिरली नवं, आली नवं अवकातीवर. आता तिला समजल, जेव्हा आपण एखाद्यावर हुकूमत गाजवत असतोय तेव्हा समोरच्याला कसं आणि काय वाटतं ते. त्या बाळजाची ही अवस्था बघताना तर मला लई म्हणजे लई मजा यायल्या. असं बरोबर व्हायलंय तिच्याबरोबर. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.